सिनो महान। जय परम पूज्य श्रीमती माता जी की जय। माताजी नेहमी या अष्टसहस्रीमधली 6वी कारिका म्हणून दाखवत होते. त्याच्यात सांगितलं होतं सत्वमेवासि निर्दोषो युक्तिशास्त्राविरोधी वाक् अविरोधो यदिष्टं ते प्रसिद्धेन न बाध्यते. याचा अर्थ होता सत्वमेवासि निर्दोषः, म्हणजे इथं स्तुती केली भगवंतांची की हे भगवान तुम्हीच निर्दोष आहात, युक्तिशास्त्राच्या अविरोधी आहात. आणि तर ती स्तुती, ते श्लोक, ते गाथा, ती कारिका सगळ्यांवर लावा असं सांगत होत्या माताजी. पण ॲक्च्युली ती मी त्यांच्यावरच लावली. सत्वमेवासि निर्दोषो युक्तिशास्त्र अविरोधी वाक्, हे गुरु तुम्हीच निर्दोष होतात, तुम्हीच युक्तिशास्त्राच्या अविरोधी होतात. हे सगळं त्यांनी त्यांच्या जीवनातून दाखवून दिलं. नुसतं सांगितलं नाही तर प्रॅक्टिकली तशा त्या राहिल्या आयुष्यभर. आणि ते सगळ्यांनाच दिसले. असं नाही की ते फक्त काय सांगत होते, नेहमी चालणारा नाही जाणणारा आहे, खाणारा नाही जाणणारा आहे. काय सांगत होते आधी अम्मा? पाहणारा नाही जाणणारा आहे, खेळणारा नाही जाणणारा आहे. आपल्याला वाटत होतं तेच का सांगतात, पण ते तेच करत होते ना. ते जे करत होते ते सांगत होते. त्यामुळे असं म्हणलं जाते ना, बोले तैसा चाले त्याची वंदारी पावले. आणि ते सहज वंदनीय झाले, वंद्य झाले सगळ्यांकडून. कारण ते जसं सांगत होते तसं आचरण होतं त्यांचं. असं नाही की जसं झालं काय की जेव्हा शेवटच्या दिवसांमध्ये सगळ्यांना सांगायचं असायचं आम्हाला, कोणाला आम्हाला आयुष्यभर सांगितलं तेवढं ऐकलं नाही, पण सगळ्यांना आम्हाला सांगायची धडपड. आम्हाला संबोधन करायचं, आम्हाला आज जायचं. आणि मग ते येणारे प्रत्येक जण रात्री जागणार म्हणा किंवा कोण बसणार सांगणार, तर काय सांगायचं हे आम्हाला विचारणार. आम्ही 1 तास तिथे बसणार आहे, काय काय सांगू. म्हणजे काय तिथे आपल्याला शब्द द्यायला जायचं होतं का, काय करायचं होतं. मग असं एक दिवस झालं की रात्री आम्ही 1 वाजता बसलो होतो. माझ्याबरोबर संगीता काकी होत्या फलटणच्या, सुरेता काकी आष्टीकर होत्या, असं अजून एक 4-5 जण होते कोण. आणि सहज अशी चर्चा झाली होती आदल्या दिवशी किशोरी काकींबरोबर की आपण आम्हाला तिथं त्यांना सांगण्यापेक्षा आपण काहीतरी स्वाध्याय रूपाने सावकाश करू, जेणेकरून त्यांच्यावर पण ते पण आपल्यामध्ये इन्व्हॉल्ड असतील असं. आणि उपयोग सगळ्यांचा चांगला राहील, आपलं शेवशून घाड होईल, असं चर्चा झाली होती. पण ते टाईम मॅच झाला नाही. त्यानंतर उठत होत्या आणि आम्ही असं आधी उठलो. आणि आम्ही त्या दिवशी प्रवचनसारच्या पहिल्या 5 गाथा फक्त म्हणले आणि त्याचं अर्थ डिस्कस केला एकमेकांशी. आणि त्यांना सांगायला लावलं होतं, म्हणजे जे समोर होते त्यांना, की त्याचा अर्थ काय आहे. पण ते शब्दात नुसतं सांगणं वेगळं आणि त्याची भाववासना करून मग सांगणं ती वेगळं ना. मग तेच मी म्हटलं की तुम्ही जे काय आम्हाला सांगताय त्याची स्वतः किती भाववासना करतोय. म्हणजे आम्हाला हे सांगितलं आपल्याला की तुम्ही स्वतः जाणा. तुम्ही इतरांना सांगायला जाताय त्यावेळेस ते नुसते कोरडे शब्द असतील तर त्याचा प्रभाव नसतो. आणि तेच आम्हाला सांगितलं तर म्हणजे कोणी येरा येऊन सांगेल तुम्ही जाणणार आहे असं आम्हा म्हणायच्या तुझं तत्वज्ञान पुरे. म्हणजे त्या दिवसात सुद्धा म्हणजे म्हणायचं तर त्यांना की मी करतेय, मला काय सांगताय. आणि आपले ते शब्द का प्रभावी नाहीत, कारण आपण शुष्क शब्द देत होतो. आणि त्यांच्या शब्दात का तो प्रभाव होता, मी जाणणार आहे, मी करणारा नाही, खाणारा नाही. सहज सांगत होत्या त्या आणि प्रत्येकाला सांगत होत्या, कळकळीने सांगत होत्या, सगळ्या प्रयत्नांनी ते जाणा असं सांगत होत्या. मग मला म्हणायचं की त्यांच्या शब्दात ती शक्ती का होती, कारण ते त्यांचं जीवन होतं आणि त्याबरोबरच त्यांचं अंत झालाय. म्हणजे म्हणायचं ते जसं जगले तसंच गेले. म्हणून ते सांगायचे काय, जीवत्व शक्ती आणि जिती शक्ती सांगत होते ना. जीवत्व शक्ती काय सांगती,
त्या जीवत्वावर जगत होत्या, शरीरावर नव्हत्या, खाण्यापिण्यावर नव्हत्या. आपल्याला वाटतं आपण खायला दिलं नाही म्हणजे मारतोय, त्यांना त्रास देतोय असं वाटतं पाहणाऱ्याला. पण काय शक्ती असती ना, ज्यांना अनुभवायला मिळालं ते खरोखर भाग्यवान आहे. आणि असा अनुभव वेगळाच मिळतो, कधीतरीच मिळतो, कोणाला तरीच मिळतो. आणि ते आम्हाला मिळालं, आमचं खूप भाग्य वाटतं. असं अक्षरशः आम्ही समोर बसलेले एक जण हल्लं नाही, त्यांच्या समोर पापणी अशी न लावता पाहत बसलो होतो 3 तास शेवटचे. आणि काय तो अनुभव होता, त्यांचे ते परिणाम होते, ते दिवस त्यांचे, ते 2 दिवसात शेवटच्या खूप शांत झाले होते, खूप शांत होते म्हातारी. म्हणजे असं जाणवत होतं की जीव काय करतोय ना, ते हे करतोय दिसत होतं. एवढे दिवस आपण खाण्यापिण्याच्या विकल्पामध्ये, त्या शरीराच्या विकल्पामध्ये, पण त्यांचं कार्य जे होतं ना ते पूर्वी पण तसंच होतं, पण आपण पाहत होतो शरीरातून. आणि जेव्हा शरीर थांबलं त्यावेळेस त्यांच्या आत्म्याची क्रिया काय चालल्या ते दिसत होतं. म्हणजे असं थोडंसं अनुभव ज्याला मिळालं ते महाभाग्यवान आहे. आपल्या सगळ्यांनाच ते तुम्हाला बघायला मिळालं असेल तरी आपल्यावर संस्कार झाले ते, त्यामुळे ते संस्कार आपल्याला कधी विसरायचे नाही. म्हणून मला असं एक विचार आला की महावीरांचं पण निर्वाण झालं, मग त्यावेळेस पण तिथं जनता होती, त्यांना पीडा झाली. महावीर गेले, कोणच नाही राहिलं मागं, कोण आपल्याला सांभाळणार, कोण मार्गदर्शन करणार. त्याच्यानंतर गिरसागरी महाराज, त्यांच्यानंतर सुद्धा अनेकांना असं खचल्यासारखं झालं. पण माताजी होत्या, सुशीलमती माताजी. आता सुशीलमती माताजी नंतर तुम्हाला काय परिणाम झाले हो? म्हणजे ज्यांनी त्यांना धरून बसणार तर पर्याय तर नष्ट होणारी आहे. त्यामुळे त्यांनी जे दिलंय ना त्याला धरून ठेवा. त्यांनी काय दिलं आपल्याला? त्यांचे संस्कार, त्यांची साधना, त्यांचे शब्द, त्यांची भावना, त्यांचा अनुभव सगळं दिलंय तुम्हाला. मग ते आपण नाही धरत आहे, त्यांना धरत आहे तर
काळजी घ्या. तर एक दिवस काय झालं की एक 8 दिवसापूर्वीची गोष्ट असेल, 8-10 दिवसापूर्वीची. त्या दिवशी मी माताजींच्या जवळ गेले होते. अजून चांगलं होते, म्हणजे माताजी थोडं थोडं बोलत होत्या, फार बोलत नव्हत्या, शक्ती कमी असल्यामुळे शरीरात. खूप वेदना होत्या, खूप म्हणजे असह्य वेदना होत्या, इतक्या ना. एखाद्या पेशंटला तुम्ही बघितलं असाल तर त्यांना ते ॲनाल्जेसिक काय देऊन वगैरे पेन किलर देऊन तुम्ही गप्प करता, पण त्यांच्या वेदना बघितल्या असतील ज्यांनी, त्यांना समजेल की काय ते त्यांच्यावर काय बीत होतं, काय म्हणायचं, काय काय जात होतं त्यांच्यावर, काय सहन करत होत्या त्या, हे त्याला समजलं असेल. तर एक दिवस मी असं बोलले माताजींच्या जवळ जाऊन की मला नागपूरवाल्यांचा फोन आला होता की आम्हाला माताजींच्या दर्शनाची खूप इच्छा आहे. असं त्यांना कळालं होतं आम्ही आजारी आहे, तिथलं पण प्रवचन बंद होतं छोट्या माताजींचं, त्यामुळं दोन्ही माताजींचं स्वास्थ्य ठीक नाही असं आम्हाला कळालं. आम्हाला खूप इच्छा आहे. आणि त्यांचे इतके भाव छान होते ना, ते म्हणाले आम्हाला आयुष्याच्या शेवटी असे गुरु मिळाले, म्हणजे इतके वर्ष आम्ही शोधत होतो, आम्हाला खरे गुरु पाहिजे होते. त्यांच्या गावात येणाऱ्या अनेकांना त्यांनी पडताळलं, पण ते त्यांच्या पात्रतेत उतरले नव्हते. पण जेव्हा ह्यांचा परिचय झाला माताजींचा दोन्ही, त्यावेळेस त्यांना असं वाटलं, आणि ते येऊन गेले मध्ये 1-8 दिवस राहून गेले होते. त्यावेळेस ते खरोखर म्हणाले की यांच्या समान मला दुसरं स्थान नाही मिळालं. आणि मग जेव्हा त्यांना कळालं दोघांचं स्वास्थ्य खराब आहे म्हणल्यावर ते म्हणले अशी तर कल्पना कोणालाच नव्हती की हे शेवट आहे. त्यामुळे ते म्हणाले आम्हाला यायची खूप इच्छा आहे दर्शनाची. मग मी माताजींच्या जवळ बसले होते, त्यावेळेस म्हटले माताजींना त्यांना दर्शनाला यायची इच्छा आहे. ते म्हणते आम्हाला काही सांगू नका, फक्त 5 मिनिटं जवळ बसू द्या. आम्हाच्या सहवासाचा सुद्धा आमच्यावर इतका परिणाम होतो, इतका प्रभाव होतो की आम्ही आम्हाला तेवढंच वास आहे, पण आम्हाला यायची परमिशन द्या, आम्ही कधी येऊ. आणि नेमकं तेव्हा ते बोलणं करणं जरासं बंद होतं, काहीच नव्हतं. त्यांना येऊन काही लाभ होणार नाही ह्या उद्देशाने मी काय सांगितलं नव्हतं कधी यायचं. मग मी माताजींना सांगितलं असं त्यांनी येतो म्हणतायत, मग काय सांगू त्यांना. तर आम्हा म्हणाल्या की आत्ता मला काय सांगू नको आणि आता सध्या कोणाला बोलवू नको असं म्हणाले एका शब्दाने. पण ते त्यांची भक्ती अशी की ते थांबू नाही शकल्या, त्या आल्याच. आणि आल्यावर आता माताजींचे परिणाम कसे असायचे, कोणीही आलं तरी त्यांना आत बोलवणारच, त्यांच्याशी बोलणारच, जरी शक्ती नसली तरी सुद्धा. आणि ते असं झालं, त्या आल्या तिकडून आणि त्यांच्याशी बोलणं करणं, त्यांना जवळ घेऊन बसणं, सगळ्यांशीच. एकांचं नाही, असे अनेकांचे फोन असायचे. ते इंदोरचे विद्वान होते, ते एक सागरकडचे पंडित होते, त्यांचे फोन. सगळ्यांना माताजी म्हणायच्या की आता सध्या नको, कारण शक्ती नाही. आणि मग ते सगळं छोट्या माताजींवर पडायचं लोड, त्यामुळं थोडे दिवस जाऊ दे असं त्यांना म्हणायचं असणार. पण तरी सुद्धा ते जे आले त्यांना कधी रिकामं नाही पाठवलं. जे काय त्यांच्याजवळ शिदोरी होती ना सगळी देणार. असंच झालं, म्हणजे त्यांचं पुण्य इतकं जबरदस्त म्हणायचं की त्यांना जे अनुकूल ना ते सगळं मिळत गेलं. पण ते काय म्हणायचं, आपल्याकडून वेळ झाला म्हणा, किंवा ते त्यांना त्यांचं पुण्य त्यांना तेवढं भोगायला मिळायचं होतं. तर ते जसं जसं त्यांना ज्या ज्या वेदना होत गेल्या ना, तशा प्रकारचे डॉक्टर्स मिळाले, तशा औषधी मिळाल्या, तसे बरोबर योग्य ट्रीटमेंट पण मिळाल्या सगळ्या. आणि त्याचा परिणाम झाला नाही झाला
मग आम्ही रोज पूजा करताना पण माताजींनी शिकवल्याप्रमाणे हेच भावना करत होतो की त्यांना निरामय साधना करता यावी, त्यांची रत्नत्रयाचं उत्कृष्ट त्यांना त्याच्यामध्ये राहता यावं, त्याचं प्रायश्चित्त म्हणून मी हे पूजन करते असं मी भावना करत होते रोज पूजा करण्याच्या आधी. काय त्यांचं सगळं निराकुल व्हावं साधना. पण हे माहिती नव्हतं त्यावेळेस की त्याचं फळ असे रोगमुक्तते होते असं नाही वाटलं तरी. पण ते रोगी नव्हतेच असं म्हणावं लागेल आता. ते तर निरोगीच होते, निरामयच होते आणि त्या स्वभावाला ते जाणत होते. आणि आपण बघत होतो त्यांना किती त्रास आहे. म्हणजे आपली दृष्टी किती चुकीची होती. पण ते सतत त्यांचं धारा जशी होती ना, ते म्हणले ना परवा प्रवचनमध्ये मी ऐकले, ते झालेलं 6 तारखेचं प्रवचन, की त्यांची लेवल एक उत्कृष्ट अशी होती ना, तिथपर्यंत आपण कोणी नाही आहे. हो, त्यांना जे द्यायचं होतं ना ते घेण्याचे पात्र नाही आहेत आपण, पात्र नव्हतो. म्हणजे त्यांना इतकं उत्कृष्ट द्यायचं होतं, इतकं भरभरून द्यायचं होतं, पण आपली झोळी फाटकी म्हणायची. म्हणजे त्यांना दाखवून द्यायचं होतं, तुम्हाला शिकवायचं होतं, पण कोणी आपण तसं शिकलो नाही म्हणा, किंवा तशी आपण चर्या केली नाही, तशी निरंतर ध्यानाची साधना केली नाही. बस ते सांगून आपल्या आपल्या साधनेमध्ये राहिली आणि ज्यांना जे मिळवायचं ते मस्त मिळवलं. म्हणजे आपल्याकडून जी काही झाली असेल ती तुटपुंजी एक अनुकूलता होती, बस, त्याच्यापेक्षा जास्त काय नाही. पण त्यांनी त्यांचं जे साधलं ते आपल्यासाठी आदर्श आहे. तर ते प्रत्येकाला जवळ येणाऱ्याला धर्मबोध देत होते. त्यांचे 2 शब्द ऐकण्यासाठी म्हणून सुद्धा सगळेजण आसुसलेले असायचे. जसं ते पंडितजींचा ऋषभ आहे, हा ऋषभ आहे, परत ते नेपटी वगैरे छोट्या मुली, संजय काका, वीरू काका, सगळेजण असे आसुसलेले असायचे की 2 शब्द तरी मिळावे, फक्त दर्शन तरी मिळावं आम्हाचं. म्हणजे का बरं? तर त्यांच्या शब्दात, त्यांच्या त्या सहवासात इतकं प्रेम, इतकं वात्सल्य वाटायचं, इतकं आपुलकी, एक निकटता वाटायची की बस तेवढं मिळालं तरी सुद्धा बस आहे. का असतं असं? ती एक मॅग्नेटिक फील्ड असते. त्यांनी स्वतःची ध्यानाची साधना केली होती ना, आणि उत्कृष्ट समभाव होते त्यांच्याजवळ. आणि त्याच्या निमित्तामध्ये कोण असं परक नव्हतं, कोणी स्व नाही, पर नाही, जवळचं नाही, लांबचं नाही, चांगलं नाही, वाईट नाही, सगळ्यांना ते तशी दृष्टी होती त्यांची ना. त्यामुळे जवळ येणाऱ्या प्रत्येकाला हवा हवासा वाटायचा तो सहवास. आणि ते दाखवून दिलं त्यांनी ते पण आपल्याला की आपण म्हणतोय नुसतं समता स्वभाव आहे, पण आपल्या कुठं परिणती उतरते तसं उतरू द्या. मग आपण घरात राहतो तेव्हा सुद्धा घरातल्यांच्या विषयी आपण समभाव ठेवत नाही, त्यामुळं क्लेश होतात, दुरावा होतो. मग अशी परिणती असेल तर त्यांचा सहवास त्यांनी किती शिव्या देतील, लाथा मारतील, तरी त्यांच्यापासून कोण जवळ दूर गेलं नाही. जावं म्हणायचे, घरी जावं म्हणायचे, तुम्ही येऊ नका म्हणायचे, नाही नका मी नाही दिवस काय झालं असं म्हणायचे त्यांच्या धारेमध्ये. पाठ करत होते आणि त्यांनी झालं म्हणून सांगितलं पाठपासून, तर जावं म्हणलं घरी. म्हणजे त्यांना म्हणायचं तर झालंय, पण त्यांना म्हणायचं होतं की नाही झालं अजून कर. पण ते असं कधी बोलून जायच्या, पण त्यांचा भाव कधीच आम्ही तुटलो नाही हो त्यांच्यापासून, हे सांगायचंय. कोणालाही असं त्या शब्दांचं वाईट नाही वाटायचं. का बरं? इतकी त्याच प्रेम होतं त्या शब्दामध्ये. म्हणजे असं ज्याला ते अनुभवायला मिळालं असेल तर आनंद वाटलाच असणार अवश्य. मग मी एकदा असं बोलले माताजींशी की या गावामध्ये असे 2-4च जीव आहेत अम्मा, ज्यांना खूप पिपासा आहे, खूप इच्छा आहे, आणि ते पात्र जीव आहेत, आणि त्यांना तुमचंच संबोधन मिळू द्या अम्मा. तुमच्याकडून 4 शब्द 10 मिनिटं जरी मिळालं तरी सुद्धा ते खूप कार्यकारी ठरेल. ते आम्हाला सांगायचे ना, मुलींना तुम्ही घ्या, तुमचं चालू द्या शास्त्र, माझ्याकडे काय नाही. पण मी असं म्हणलं की त्यांना मग तेवढ्या जीवांना तुम्ही द्या, तुमच्याकडून मिळालेलं ते अनमोल असतं. मग ते भलेही 2 शब्द का असेल, असं मी त्यांना खूप कळकळीने सांगत होते. म्हणजे ह्यांच्यासाठी, पोरांसाठी, कोणी आलेले त्यांच्यासाठी. तर त्यावेळी सामान्य एकदा काय म्हणलं, मला पण शिकवायचंय ग. इतके त्या शब्दात हे होतं ना. मग म्हणले मग त्यांना कधी उद्या अम्मा, तर मला रोज सांगा संध्याकाळी 6ला बोलवते सगळ्यांना. पण ते संध्याकाळी 6 कधी वाजायचे नाही. असं झालं की त्यांना काय करायचं नव्हतं असं नाही, सगळ्यांना शिकवायचं होतं, सगळ्यांना मार्गदर्शन करायचं होतं. खूप त्यांची इच्छा, कळकळ इतकी जास्त धडपड होती, पण ते शरीर अनुकूल नव्हतं. आणि
त्यांनी लग्नात सुख नाही, संसारात सुख नाही, जे ते सांगायचे ना खरेपणा होता हो त्याच्यामध्ये. असं माझ्या भावाला सांगायचे नेहमी आल्यावर, काय पण होऊ दे, कोण पण सांगू दे, लग्न करायचं नाही असं सांगायचे ना ते. ठामपणा एक असं असं आम्ही पण सांगतो त्याला, पण आमच्या शब्दात जर असं ढळमळत असते असं म्हणा, केला तर केला नाही तर नाही असं. पण ते आम्हाची इतकी धडपड असायची, प्रत्येकाचं बघितलं असं. सैलीला पण किती वेळा म्हणलं आम्हाला ब्रह्मचर्य घे, काय सुख नाही आहे का त्याच्यामध्ये, सुखी होशील तू, असं प्रत्येकाला सांगायचे की लग्न करू नकोस. त्याच्या मागे त्यांचा भाव काय असायचा, एक जन्म द्या निज आत्म्याला, एक जन्म द्या निज आत्म्याला, ज्ञान नेत्र उघडोनी. त्यांनी दिलं होतं ना एक जन्म, त्यासाठी तुम्हाला सांगत होते की ह्याच्या पुढचा जन्म नाही, हा जन्म द्या, म्हणजे त्याच्यातून तुम्हालाच लाभ आहे. म्हणून ते संस्कार आपण करून घ्या आणि संसाराची ओळख ते करून देत होते तुम्हाला. काय म्हणून, संसार कसा असतो कोणाला विचारतो, योगिता बाबी, संसार कसा असतो, पहिल्यांदा तू काय म्हणते ते सगळं म्हणायचे ना, तू म्हणजे माझं जीवन आहे, तू म्हणजे माझं सर्वस्व आहे, तू 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 थोड्या दिवसांनी काय असतं, विषय मैं, तुझं काय, मीच केलंय, माझं चांगलं, मीच छान, मी मैं, आणि त्याच्यानंतर ते तुम्ही सांगा. पहिल्यांदा तू, नंतर मैं, नंतर तू मैं असते. म्हणून संसारात पडू नका असं किती सांगायच्या माताजी, पण ना आम्ही पडणारच, आम्ही लय शाळे त्याच्यामध्ये असं म्हणून सगळ्यांनी जे पडले ना त्यांना पश्चाताप करावा लागतोय. म्हणून एक जन्म द्या निज आत्म्याला असं सांगितलं. जसं म्हणलं की सिंह असतो ना, काय असते वृत्ती सिंहाची, रॉयल पर्सनॅलिटी म्हणतात. काय असतं ते, म्हणजे असं असतो ना, सिंह जंगलामध्ये त्याचं एक छत्री राज्य असतं, एक निर्भय निर्भीड एकदम निशंक असं रुबाबदार आहे. तसं म्हणले माताजी सिंह वृत्तीवाल्या होत्या, म्हणजे कोणाला घाबरणार नाही, मला जे करायचं ना तेच मी करणार, तुम्ही काय पण सांगा. आणि असं एक मताचे की माझं आहे ते बरोबर, आणि ते बरोबर असायचं नाही असं नाही. आमचं आपलं उगी मागं असायचं की आम्हाला हे करून घ्या, ते करून घ्या, असं करू तसं करू, पण त्यांना पटलं तर ते करणारच, नाही पटलं ना तुम्ही 100 वेळा सांगा ते नाही म्हणजे नाहीच, असंच केलं. आणि मग आम्हाला काय असं अनेकांनी म्हटलं बरं का, जेव्हा शेवटच्या दिवसांमध्ये त्यांना जरासा हालचाल जरा त्रास होत होता हालचालीचा, त्यावेळी सगळ्यांनी म्हटलं की आम्हाला थोडा प्रयत्न करायला पाहिजे होता. काय काय म्हणलं, अजून तुम्हीच म्हणाले म्हणण्यापेक्षा आम्हाला थोडंसं पुरुषार्थ करायला पाहिजे होता, म्हणजे बऱ्या झाल्या असत्या, थोडं बाहेर पडल्या असत्या, असं लोकांनी म्हणलं. पण हे नाही कळालं की ते प्रयत्नच करत होत्या, ते पुरुषार्थच करत होत्या. आपण प्रयत्न करत होतो त्यांना शरीरात नेण्याचा, आणि ते प्रयत्न करत होते शरीरापासून भिन्न राहण्याचा. म्हणजे असं झालं ना, आणि त्यांनी सांगितलं की त्यांना अंतर्ज्ञान झालं होतं, असं मला नंतर कळालं सगळ्यांकडून, की थोडंसं ध्यानाची शक्ती असते, आणि त्यांना कळालं असेल कदाचित की थोडे दिवस राहिलेत आपले, असे काय अंदाज येत असेल काय असतं एक ध्यानाचा प्रवाह. मागं पण अण्णांनी अनेक वेळा सांगितलं मला, ध्यानाने समजतं बरं का तुम्ही काय विचार करते असं म्हटल्यावर समजलं घाबरायचं बरं. तर ते थोडं थोडं कळायचं म्हणा त्यांना, आणि ते सावध झाल्या होत्या. सांगितलं नाही त्यांनी आपल्याला, पण संकेत अनेक दिले होते. जसं निकिता सांगते की ती त्यांना एक दिवस म्हणाली आम्हाला थोडंसं पाया हलवू, थोडं व्यायाम करू, म्हणजे तुम्हाला चालता येईल. तर माताजी म्हणाल्या 1 महिना थांब. का म्हणाल्या, 1 महिन्याने काय चालणार आहे का तुम्ही, असं तिने विचारलं. पण माताजी म्हणाल्या 1 महिना थांब. तसंच माझी बहीण आली होती कोल्हापूरवरून, तर ती 8 दिवस राहिली आणि चालली. त्यावेळेस ती क्षमावली करायला आली माताजीकडे, तर माताजी म्हणाल्या 1 महिना थांब, आणि ती थांबली खरोखर बरं का. तर तिला खूप लाभ झाला. असं अनेकांनी मला सांगितलं की आम्हाला, अजून एक जण कोणतरी
की शरीर सोडायच्या आधी आपण शरीराला सोडायला पाहिजे. काय कळलं? शरीराने तुम्हाला सोडायचं का तुम्ही शरीराला सोडायचं? म्हणजे त्यांची अशी साधना होती की त्यांनी शरीराला इच्छापूर्वक सोडलं. शरीर सोडेपर्यंत नाही, स्वतःमध्ये ते असे राहिले की शरीर सुटत गेलं. म्हणजे तसं आपल्याला सुद्धा साधना करायला पाहिजे हे दिसतं, समजतं त्याच्यावर. आणि आम्ही असं आता कोण जवळ येणारे जाणारे होते ते सांगायचे काय हो सगळ्याला. त्यामुळं आम्हा निश्चित होतं ध्यान सांगायला कोणी यायच्या त्यावेळेस, माताजी तुम्ही खूप महान पुरुषार्थ केलाय, तुम्ही संलेखना घेतली आहे, तुमची खूप चांगली साधना चालली आहे. तर त्यातनं शक्ती करून आम्हा म्हणायच्या बास तुझं तत्वज्ञान तुझ्याजवळ ठेवलं. म्हणजे प्रशंसा त्यांना बिलकुल आवडत नव्हती. कुठल्या प्रशंसेला ते कधी बळी पडले नाहीत. आपण सांगणारे वेगळ्या उद्देशाने सांगत असणार तरी सुद्धा त्यांना ते शब्द रुचत नव्हते. काय उपयोग आहे त्या शब्दांचा? तुम्ही हो चांगलं म्हणा नाही तर वाईट म्हणा, मला जे मिळवायचं ते मिळवलं हे ते म्हणत होत्या. काय मला माहितीये मी करतेय माझी साधना, हे त्यांचा सांगायचा उद्देश असायचा. म्हणून आपण पण दुसऱ्याला कसं सांगायला जातो, पण स्वतःला म्हणजे ते स्वयं संबोधित होत्या, आपण त्यांना संबोधन करणारे कोण? आणि असं झालं म्हणलं ना त्या दिवशी प्रवचनसाच्या गाथा वाचत असताना त्या सगळ्या बायकांना मी म्हटलं असं तिथं बसलेल्या, म्हटलं जो तुम्ही ध्यान सूत्र सांगताय तो अनुभवताय का? अनुभवून सांगा ना. आणि ते त्या दिवशी केलेला स्वाध्याय होता ना आमचा, ऍक्च्युली आम्हाच्या निमित्तात आम्ही संबोधित झालो. म्हणजे प्रत्येक एक शब्द जसं म्हणलं ना, जत्तो निवाण संपत्ती ते सिंवी शुद्ध दंसण नाण पहाणा समम समासेज उव संपयामी समम. मी समता भावाला प्राप्त हो जोपर्यंत निर्वाणाला जात नाही. हे एवढं एक शेवटचं जे गाथा आहे ना त्याच्यावर खूप वेळा आम्हाला छान भाववासना झाली. म्हणजे त्यांनी उलटा आम्हाला संबोधित केल्यासारखं प्रत्येकाने एकेकाने माताजींना सांगितलं ते एकच वाक्य, मी समता स्वभावी आहे. पण त्यांना सांगत असताना ते आम्ही अनुभवत होतो. असं प्रत्येकाने सांगितलं सगळ्यांचा अनुभव की मला आज काय आनंद वाटतोय, समता स्वभावी आहे आणि मी समता स्वभावातच राहणार जोपर्यंत निर्वाण नाही होणार. असं ते त्यांच्या सहवासांच्या निमित्तात एक वेव्ह होते की जे आपल्यापर्यंत पास होत होते. आणि असं अनेक वेळा व्हायचं की काहीतरी शंका असायच्या, आम्हाला विचारावं वाटायचं आणि आम्हाला उत्तरं मिळवायची असायची. आणि कधी त्यांच्याजवळ जाऊन बसलो त्या प्रश्नांना घेऊन तर सहज त्यांनी उत्तरं पण यायची. त्यांनी न सांगता सुद्धा अनेक गोष्टी खुलासा व्हायच्या. म्हणजे सहज असे त्यांचे शेवटी ज्ञानाची तशी धारा असल्यामुळं म्हणा, विशुद्धी असल्यामुळं म्हणा, ते आमच्यापर्यंत पोहोचत होतं. तर जेव्हा शेवटचे थोडे तास म्हणजे आज शेवटचा दिवस म्हणा, तर त्या दिवशी जरासं ऍक्च्युली हे झालं होतं कसं काय की 8 दिवस पूर्वी वंदना डॉक्टर आल्या होत्या माताजींकडे आणि त्यांना आम्ही विचारलं होतं की असं का आहार का कमी झालाय किंवा त्यांना वेदना होत्या तर काय करावं, असं थोडंफार आमचं डिस्कशन करायसाठी ते आल्या होत्या. आणि माताजींना त्यांनी बघितलं, ते पल्स बघितले, ऑक्सिजन बघितलं, सगळं बघितल्यावर त्यांना जरासं केस सिरियस वाटलं आणि त्यांनी सांगितलं त्या दिवशी की 8 दिवस जातील. हे सगळ्यांसाठी अनएक्सपेक्टेड होतं. बहुतेक 1 तारीख काहीतरी असेल ती ज्या दिवशी त्या आल्या त्याच्याच दरम्यान, पण ते कोणालाच स्वीकार झालं नाही. काहीतरी सांगतात हे विश्वासच बसला नाही आम्हाला सुद्धा कोणाला की 8 दिवस कसं काय म्हणतायत ते, म्हणजे 8 दिवसांनी सगळं संपणार हे असं कसं शक्य. असं सगळ्यांची रिॲक्शन होती आमच्या की त्यांचं ते पेशंट वेगळे असतील त्यामुळे त्यांना तसं वाटत असेल. पण आम्हाला कोणीच ते आम्ही सिरियसली घेतलं नाही. त्यांनी सांगितलं हे 8 दिवसामध्ये काहीही होईल. आणि मग त्याच्यानंतर परत दुसऱ्या डॉक्टरांचं कन्सल्ट केलं आम्ही, परत तिसऱ्या डॉक्टरांना विचारलं तर प्रत्येकाच्या सामान्यातनं असं आलं. आणि मग मात्र असं धाबदणांड म्हणा, पायाखालची जमीन सगळी हल्ली, डोक्यावर आभाळ फाटलं होतं आमचे की काय करावं आणि काय नाही, सुचलं नाही जरा सुद्धा. आणि मग ते माताजींना पण त्यांनी संबोधन केलं की तुम्ही आता लीड रोल घ्या आणि त्यांचं कसं साधायला पाहिजे हे बघा.
प्रयत्न करत होते तेवढा त्रास होता त्यांना. ते बसायचे जरा वेदना होत्या, आहार ग्रहण करायचे, सगळ्याच वेदना होत्या. पण ते कमी करत गेल्यामुळं म्हणा किंवा शेवटी नुसतं पाणी ठेवल्यामुळं म्हणा ते जास्त त्यांना उपयोगी ठरलं. आणि पाणी जेव्हा सोडलं त्याच्यानंतर तर आपल्याला काय विचार आला, किती ऊन आहे आणि पाणी पण नाही द्यायचं. म्हणजे पूजा आली ना डॉक्टर जेव्हा, तिला तर काहीच माहित नाही, ती अजय नसल्यामुळे याच्यातलं. आणि मग तिला म्हटलं की आमच्यामध्ये असं असतं, याला नियमसल्लेखना म्हणतो की त्यांना पाणी पण आपण देत नाही, त्यांनी इच्छापूर्वक सोडतात. मग असं म्हणल्यावर तिला विचारच करवे ना की असं कसं तुम्ही एवढ्या उन्हामध्ये त्यांना नुसतं पाणी सुद्धा देत नाही. आणि पण पाणी नाही घेतल्यावरची कंडिशन होती ना ती खूप जास्त चांगली होती असं म्हणा. शांत झाल्या त्या, इतक्या शांत झाल्या ना. आणि त्यांच्या साधनेत राहिल्यावर म्हणजे बाहेर काढायचं काय, त्यांना ते रोग संपावा आणि ते निर्विकल्प व्हावे काय विचारच नाही. बस त्यांनी जे स्वतःमध्ये राहिलं ते त्यांचं साधत गेल्या. मग शेवटी जेव्हा 7 वाजता, संध्याकाळी 7 वाजताची गोष्ट आहे की श्वास त्यांचा थोडासा वाढला होता. म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं आपल्या हृदयाची गती असती लब डब लब डब, पण त्यांची होती लब डब लब, एकदम फास्ट गती होती. त्यामुळे श्वास खूप वाढला होता. आणि मग ते म्हणाले की असा पेशंट मॅक्झिमम अर्धा 1 तास राहू शकतो. असं म्हणल्यावर आम्ही तिथनं कोणच हल्लो नाही, सगळेजण समोर बसून आपलं सिद्ध सांगत होतो, जे अभ्यास सांगत होतो वगैरे. आणि त्यांच्या प्रत्येक मुवमेंट आम्ही बघितल्यात. ते म्हणजे एक शब्दातून त्रासाची, वेदनेची एक शब्द नव्हता त्यांचा. असं आ म्हणतो आपण, दुखलं म्हणतो, वेदना काहीही नव्हतं. इतके निर्विकल्प होते, इतक्या शांत होत्या ना. आणि चालू होतं बघ, 7चे 8 वाजले, 8चे 9 वाजले, पण तशीच होती गती. कधी म्हणतात ना ते काय, नॉर्मल माणसाचा श्वास असतो तो पर मिनिट 16 ते 20 असतं, पण त्यांचं 24, 28 असं होत होतं, तर असं जास्त होता श्वास. आणि मग ते 8 वाजचे 9 वाजले आणि त्यांच्या हाताची मग जरासं बोटं काळवंडू लागली, हात काळवंडला, थोडासा काळसर झाला, पाय असे गार गार पडले होते पूर्ण. ते जे म्हणतात ना सगळं बाहेरचे लोक मरताना जी कंडिशन असते ना, सगळे कंडिशन तिथं दिसत होते. आणि मग ते हाताचं वरपर्यंत पसरत गेलं काळसरपणा, गारठा वाढत गेला, पूर्ण घाम फुटला थोडासा डोक्याला. आणि हे होती, स्थिर होती दृष्टी हलत नव्हती, ओठ उघडे होते. आणि नंतर शेवटी जेव्हा 9-10 वाजले पण तरी सुद्धा प्राण गेला नव्हता. मग कळे ना, माताजी पण बसल्या होत्या छोट्या माताजी आणि म्हणल्या काहीतरी राहिलंय, काहीतरी चुकतंय, म्हणजे कदाचित त्याच्यामुळे अडकले असतील प्राण. तर मला म्हणायचंय की त्यांनी आयुष्यभर जी शुद्धी पाळली आहे ना, जे शुद्ध चारित्र्याची त्यांची इच्छा असायची, प्रवृत्ती असायची, त्या दृष्टीने आम्ही विचार केला. आणि त्यांना लघुशंका झाली का असं बघितलं तर झाली होती, दीर्घशंका पण थोडी झाली होती, तर ती स्वच्छ केली आम्ही. आणि केल्यावर त्यांना सांगितलं की तुमच्या आता शुद्धी आहे, हे सूचना दिली त्यांना. तरी सुद्धा प्राण नव्हते गेले. मग आम्हाला आठवलं की संध्याकाळच्या क्रिया नाही झाल्या होत्या, म्हणजे प्रादेशिक स्वाध्याय करतात ते, म्हणजे सगळ्या त्यांना फक्त एवढे विकल्प असायचे, एक तर शुद्धीचे आणि दुसरं आपल्या सगळ्या क्रिया व्यवस्थित व्हाव्यात. मग ते संध्याकाळचा स्वाध्याय राहिला होता म्हटल्यावर आम्ही तो स्वाध्याय पण केला सगळ्यांनी मिळून. आणि मग त्यांना सांगितलं की तुमचा स्वाध्याय पण झालाय, तुमच्या सगळ्या क्रिया निर्दोष झाल्या, तुमचं सगळं व्यवस्थित झालेलं आहे असं सांगितलं ना, त्याच्यानंतर 10 ते 15 मिनिटांत जीव गेला. म्हणजे कुठल्याही रीतीने कुठेही दोष नाही लावले, काय अडकवलं नाही, कुठं सोडलं नाही, काय राहिलं नाही, काही नाही.
तुमच्या त्या गुणांची पारख करणारा कोण आहे मागं? मग असे गुरु होते माझे की त्यांनी सगळ्यांच्या तशा गुणांना पाहिलं आणि त्या गुणांनाच धरलं आणि त्या गुणांमधून त्यांनी आम्हाला मार्ग दाखवला. प्रत्येक जण गुणी आहे, कोण नाहीये. म्हणजे त्या गुणांना पाहणारा पाहिजे. प्रत्येकात दोष आहे आणि आपण दोषच पाहतो. पण गुणज्ञ कशाला म्हणायचं ना, ते गुरुंना माहिती असतं. त्या गुरूंकडून बघायला मिळतं, शिकायला मिळतं की असा गुरु असणं आपलं भाग्य आहे. गुणी असणं लय मोठेपणा नाही आहे, पण तुमच्या गुणांना जर व्हॅल्यूच नसेल, कोणी व्हॅल्यू देणार नसेल तर काळवंडून जातात ते. काय चांगले आंबे असतील ना, त्यांना पाहणार कोण नसेल तर तिथल्या तिथे नष्ट होऊन जातात. म्हणून सांगितलं की आपल्याला असे गुणज्ञ गुरु मिळाले होते, हे आपलं परम भाग्य आहे, महाभाग्य आहे. तर त्या गुरूंचं सगळी शिकवण आपल्यामध्ये घ्या आणि त्यांच्या सगळ्या वचनांना म्हणलं ना गुरु, त्या शब्दांमध्ये काय वचनामध्ये गुरु वचनों को रखना संभाल के, एक एक वचन में गहरा राज है, जिसने जानी है महिमा गुरु की, उसका डूबा कभी ना जहाज है. असे ते गुरुवचन होते. त्याला एक एक शब्दाला सांभाळून ठेवा म्हणून सांगितलंय. आणि ज्यांना ते मिळालं ना, त्यांचं जहाज कधीही डुबणार नाही. म्हणजे ते आपल्यात उतरवलं तर आपल्याला नियमाने भवसमुद्राचा किनारा मिळणारच. म्हणून एकदा त्यांनी जे असताना सांगून आपण केलं नाहीये ना, ते आज करा. म्हणजे असं सगळं घडतंय बरं का आमच्या संघामध्ये. आता काय जे जे त्यांनी करायचा प्रयत्न केला होता ना, ते सगळं आता परिवर्तित झालेलं आहे. म्हणजे आम्ही सगळे मिळून प्रतिक्रमणाला, वंदनेला बसावं असं त्यांची फार इच्छा असायची. पण ते काय ना काय असायचं त्याचे कारण मागं, त्यामुळं एक असणार एक नसणार असं. पण आज आता 2-3 दिवसामध्ये सगळं आमचं रुटीनच चेंज झालंय. त्यामुळे आम्ही सगळे मिळून तिथं बसलोय माताजींच्या जवळ, सगळे मिळून स्वाध्यायाला बसलोय. म्हणजे जे त्यांना करायचं होतं ना, ते सगळं घडतंय, आता घडतंय. मग तसा त्यांना मेन करायचं होतं आपल्याला, ज्ञानी आपल्याला सम्यक दृष्टी करायचं होतं, आपल्याला आपला आत्मा दाखवायचा होता. मग तो बघा ना, ते बघितलं आणि त्याचं ओळख झालं तर ती सगळ्यात मोठी उपलब्धी आपली. म्हणून त्यांनी सांगितलेलं जे जे वचन आहे ते आपल्यामध्ये उतरवा. तर त्यांचे पाप फेडले आपण. नाहीतर म्हणून म्हटलं ना काय, त्यांचे जे शिष्य होते, पट्ट शिष्य म्हणायचं. एक दिवस सहज त्यांना कोणाला बोलवायचं होतं, तर त्यांच्या तोंडातून निघालं हर्षा. हर्षा ये क्लास म्हणल्या. सहज काय संबंध नव्हता, काय नव्हता, पण इतकी भक्ती होती ना हर्षकाकींची त्यांच्याविषयी. असं कोणाला सोडलं नाही मला सांगायचंय. अनवधानाने असं बोलले असेल, कोणाला तरी बोलवायचं असेल, पण चुकून त्यांच्या तोंडातून असे शब्द निघाला. म्हणजे त्या पण आमच्यामध्ये होत्या त्यावेळेस. म्हणजे असं म्हणायचं की कोणाला दूर नाही ठेवलं, सगळ्यांना भिजवून टाकले. हो आपल्याला इतकी मस्त वाणी त्यांची, इतकं मस्त आदर्श दिलाय ना, ते फक्त आपण म्हणून निघालोय त्याच्यामध्ये. जर ते आपण उतरवलं ना आपल्यामध्ये, तर आपल्या समान भाग्यवान कोणी नाही. म्हणजे आपल्याला इतकं थोडं सानिध्य मिळालं त्यांचं, खरं हे आपलं पाप आहे. आणि ते गुरु मिळाले हे आपलं पुण्य आहे. म्हणजे पुण्यवान आहे का पापी आहे हे आपणच ठरवायचं. पण जे मिळाले ना आपल्याला, ते कधीही विसरायचं नाही. आणि त्याचाच उपयोग करून आपल्याला, त्यांनी आता त्यांचा उपयोग करून माताजींनी सांगितल्यासारखं अल्पकाळात मोक्षात जाणार आहे. असा जो निकट भव्य असेल, निकट मोक्ष आणि जीव असेल, त्याला मरताना कोणाचा विचार येणार आहे, काय दुःख होणार आहे, काय विकल्प होणार आहे. तो आपल्याला वाटतं त्यांना फार विकल्प झाले असतील, काहीतरी त्रास झाला असेल मरताना. इतक्या शांत होत्या ना. मग मला म्हणायचं त्यांची तशी साधना
म्हणजे लोक जन्मला तर असतातच, मागं मेल्यावरती सोडत नाही असं वाटतं. म्हणजे ऑब्वियस आहे की इथं ज्यांनी एवढी चांगली संयमाची साधना केली आहे त्याला असंच पद मिळणार आहे जिथं कोणाची आधीनता नसेल. तिथं सुद्धा सगळ्या वैभवांनी सगळ्या भोगांनी पण ते संपन्न असणार आहे, कशाची कमी नसणार. पण त्याच्याकडे ज्याची दृष्टी राहिली तो काय स्वभावाकडे येणार आहे. म्हणून त्यामुळं अशा जीवाला त्या बाह्य भोगांची वगैरे इच्छा नसते, ते तर आपल्या साधनेमध्ये राहतात आणि ते सुद्धा तिथं तेच करतायत. मग आपल्याला सुद्धा तेच संबोधन करतायत तिथून की तुम्ही सुद्धा अशी साधना करा, निरंतर स्वभावामध्ये राहण्याचा प्रयत्न करा, सम्यक दर्शन प्राप्त केल्याशिवाय ही पर्याय सोडू नका, जास्तीत जास्त ज्ञान संयमाचे संस्कार करा, तर आपण करू शकणार अन्यथा नाही. भजन म्हणायचं म्हणजे चैतन्याची ज्योत आहेत ना, गुरुवर टाकलं होतं ते चैतन्याची ज्योत दावी. कुठल्या दिल्या प्रभु में प्रभु में नायक रूप केवल जानन हारा रे, सहज रूप ध्रुव धाम शाश्वत सुख भंडारा रे. मैं त्रिकाल नहीं पर का स्वामी, सदा वृंद चेतन जगनामी, करता भोक्ता नहीं आज प्रत्यक्ष निराला रे. प्रभु में नायक रूप केवल कार्य विकल्पों से नहीं होता, मूढ़ व्यर्थ ही बोझा ढोता, निर्विकल्प निज रूप लखाव, सुखी अपारा रे. प्रभु में न्यायक रूप केवल जानन हारा रे. अक्षय पूर्ण स्वयं में आत्म, निर्विकल्प शाश्वत परमात्मा, ऐसी सरता अनुभव स्थिरता, शिव पंथ विचारा रे. प्रभु में न्यायक रूप केवल जानन हारा रे. प्रभु वर हम कुछ भी नहीं चाहूं, निज स्वभाव में ही रम जाऊं, जड़े नाथ पुरुषार्थ पूरक, शिव विकारा रे. प्रभु में न्यायक रूप केवल जानन हारा रे. सहज रूप ध्रुव धाम शाश्वत सुख भंडारा रे. जाणा डाव्या हाताला हात ठेवा, ताठ बसा. आपल्या उपयोगाला स्वतःमध्ये केंद्रित करा. जाणा आम्ही
न्याय